मराठी M54 मराठी 223 आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास द्वितीय सत्र पुस्तक 2 आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास इसवी सन 1874 ते 1920 या पुस्तकातील घटक 4 आपण बघूया. कथात्मक वाङ्मय. आता कथात्मक वाङ्मय म्हणजे काय तर मी तुम्हाला ते सांगते की 1874 ते 1920 या कालखंडात 1890 मध्ये घडलेली एक घटना तथा वाङ्मयाच्या दृष्टीने कथा अतिशय महत्त्वाची ठरली. ही घटना म्हणजे करमणूक या मासिकाची सुरुवात होय. मराठी कथेच्या बाबतीत करमणूक मासिकाचे योगदान अतिशय महत्त्वाचे होते, कारण ज्ञानाबरोबरच मनोरंजन अशी भूमिका घेऊन 2-4 अंकामधून संपणाऱ्या चटकदार गोष्टी सांगण्यासाठी हरी नारायण आपटे यांनी करमणूक हे मासिक सुरू केले आणि करमणूक हे मासिकाने कथेला निश्चित असा आकार व दिशा दिली. या मासिकाचे योगदान समजून घेण्यासाठी त्यापूर्वीचे कथा वाङ्मय हे कोणत्या स्वरूपाचे होते हे आपल्याला पाहणे आवश्यक ठरते. तर करमणूक या मासिकाची पूर्वकथा आपण बघूया की विधी लोकवाङ्मय या परंपरेत करमणूकपर्यंत आलेली कथा ही मधल्या काळात ब्रिटिशांनी छपाई कला आणल्याने एकदम बदलून गेली. कारण एकतर ती मौखिकमधून लिखित रूपामध्ये रूपांतरित झाली आणि मग ही कथा भाषांतरित व रूपांतरित होण्याचे एक पर्वच मराठी कथेत आले आणि पंचतंत्र, हितोपदेश, प्रतापदित्य चरित्र, ही सिंहासन बत्तीशी, बोधकथा अशा भाषांतरित रूपांतरित लिखित रूपात आल्या ह्या कथा. आणि मग सर्वच कथा अरबी, फारसी, संस्कृत, इंग्रजी भाषांमधून भाषांतर होऊ लागली कथांची. मग अशा रंजक आणि साहस अशा ह्या कथा मराठी ज्ञानविस्तार, विविध ज्ञानविस्तार या 2 मासिकांनी पुन्हा पौराणिक, ऐतिहासिक मराठी कथा पुढे आणल्या आणि याच काळात विद्याकल्पतरू, श्री ज्ञानदीप, संदर्भदीप, अरण्यपंडित, केरळ कोकिळा अशी अनेक प्रकारची मासिके सुरू झाली. आणि याच पार्श्वभूमीवर 1890 मध्ये करमणूक हे मासिक सुरू झाले आणि मासिकांच्या निमित्ताने हरी नारायण आपटे व यांच्या निमित्ताने करमणूक मासिक मराठी कथेसाठी विलक्षण महत्त्वाचे ठरले. आता मासिकाचे मराठी कथेला योगदान म्हणजे करमणूक हे मासिक. आता करमणूक मासिकाचे कसे मराठी कथेला योगदान ठरले ते आपण बघूया. ते मी तुम्हाला सांगते की करमणूक मासिकाचे मराठी कथेला जे योगदान मिळाले ते 1874 ते 1920 या कालखंडात नवमतवादाची पायाभरणी सुरू झाली होती. कारण पुराणमतवाद, सुधारणावाद आणि नवमतवाद या तिन्ही पातळीवर आपली जी राष्ट्राची मनोभूमी तयार करण्याचे काम सुरू झाले. त्यात निबंध वाङ्मय, वैचारिकता याद्वारे होणाऱ्या मतांच्या आधारे मनोभूमीची आपणास कल्पना येते आणि त्यामुळे करमणूक मासिकाने स्वीकारलेल्या भूमिका, विचारांचे प्रतिबिंब ते आपल्याला करमणूक मासिकामध्ये दिसते. आणि हरी नारायण आपटे यांनी लिहिलेल्या आजकालच्या गोष्टी, स्फुट गोष्टी यासारख्या मराठी कथांची पायाभरणी केली. उपकाराची फेड, डिस्पेशिया, पक्की अद्दल घडली अशा विविध कथेतून हना आपटे यांनी खूप छान कथानक, चटकदार, उत्कंठा वाढणारं, वाचकांची उत्सुकता टिकवून ठेवणारं, असं वाचकांना हलक्या फुलक्या विनोदानं टवटवीत ठेवणारं धक्कादायक कथानक हे करमणुकीतील कथांचे वैशिष्ट्य आणि ह्या करमणूक मासिकाने दिलं. आणि हे सगळे वैशिष्ट्य ह्या मासिकामध्ये होते. करमणूक मासिकाने मराठी कथेचा घडलेला हा
वाच बघता मराठी कथा वाङ्मयाला दिलेले योगदान सहज मध्ये लक्षात येते. कारण करमणूक मासिकाने विनोदी कथा, ऐतिहासिक कथा, अद्भुतरम्य कथा, कौटुंबिक बोध या सर्व काही अशी वैविध्यपूर्ण विपुलतेने कथा घडवली आणि हरिभाऊंच्या या कथांचा संपूर्ण पट मध्यमवर्गीय माणसाभोवती गुंफलेला आहे. सर्वसामान्य माणसांच्या मनाचे उन्नयन कसे करणे, जगण्याची उमेद कशी वाढवणे, या हरिभाऊंच्या कथा त्यामुळे त्या आकाराला आल्या आणि जगण्यावरची जीवनावरची श्रद्धा माणसात वाढण्यास सुरुवात झाली. कारण अनेक प्रश्न संसार, कुटुंब असे त्यांनी भोवतालचे जग हे सगळे प्रश्न त्याच्यामध्ये उभे केले आणि जीवनाचे जे कथांना जीवनाचे वास्तव संदर्भ दिले आणि अशा अद्भुत रम्य चमत्कारिक वास्तव रेखाटणाऱ्या भाषांतरित कथांच्या पार्श्वभूमीवर हरिभाऊंनी त्यांच्या कथेमधून वास्तव जग रेखाटले. करमणूक हे मासिक 1917 प्रकाशित होत असल्याचे नोंदवले जात आहे. कारण मराठी कथेला जे नवे वळण मिळाले त्या वळणामध्ये आमूलाग्र बदल झाला आणि करमणूक मासिकाच्या कार्यामुळेच 1874-1920 हा कालखंड हरिभाऊ नारायण आपटे यांचा किंवा करमणूक मासिकाचा कालखंड म्हणूनही ओळखला जातो किंवा नोंदवला जातो. आता मराठी कथेला जे योगदान मिळालं मासिकाचं, ते दुसरं मासिक म्हणजे मनोरंजन. आता करमणूक मासिकामध्ये तर या कथेमध्ये काही वेगळे प्रयोग करणारे मासिक म्हणून मनोरंजन मासिकाचा उल्लेख करावा लागतो. काशीनाथ रघुनाथ मित्र यांनी 1815 मासिक सुरू केले मनोरंजन. आणि करमणूक मासिकाने मराठी कथेच्या वाचकांची संख्या काही वाढवलीच होती. त्यानंतर या मनोरंजन मासिकाने महत्त्वाचे कार्य या मासिकाने केले. कारण अनेक स्त्रीलेखिकांना कथा लिखाणाच्या प्रवाहात आणले आणि मनोरंजन पूर्वी लक्ष्मीबाई टिळकांव्यतिरिक्त फारशा लेखिका नव्हत्या. पण नंतर मात्र महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाच्या संदर्भात कार्याची फळे त्यांचे लागली आणि बराच बदल झाला आणि मनोरंजन या मासिकाच्या नावावर मग ह्या मासिकानंतर काशीबाई कानेटकर, विमला, गिरिजाबाई केळकर, आनंदीबाई शिर्के अशा मोठ्या लेखिका कथा लेखन करायला त्यांनी सुरुवात केली. आणि स्त्रीलेखिकांना लिथे करण्याचा आणि प्रकाशित करण्याचा महत्त्वाचे कार्य या मासिकाने केले आणि विशेषांक ही सुद्धा महत्त्वाची प्रथा म्हणून मासिकांच्या जगात प्रस्थापित झाली. या मासिकाने सुरू केलेला विशेषांक, दिवाळी अंक काढण्याची प्रथा ही मनोरंजन या मासिकाने सुरू केली. मनोरंजन या मासिकाने 1909 ते 1910 असे 2 दिवाळी अंक प्रसिद्ध केले. स्त्रियांचे लेखन प्रकाशित करण्यात आले. स्त्री लेखिकांना घडवणे, विशेषकांची दिवाळी अंकाची सुरुवात ही मनोरंजन मासिकाची महत्त्वाची कामगिरी होती. मनोरंजन नंतर मराठी कथा अधिक वास्तववादी होत गेल्या. त्यांचा कल हा बोधाकडून मनोविश्लेषणाकडे, रंजनाकडे झुकत गेला आणि 1920ला कारमित्र यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने 1920 हे वर्ष मनोरंजन मासिकाचे बंद पडण्याचे वर्ष ठरले. आणि मग मनोरंजन मासिकाने अनेक लेखक लेखिकांच्या मनाची मशागत केली.
नंतर आपण बघूया की या काळातील कथाकार 1874 ते 1920 या काळातील कोणकोणते कथाकार होऊन गेले तर सीताराम गुर्जर, श्री कृ कोल्हटकर, वामन मल्हार जोशी, नची केळकर, काशीबाई कानेटकर, इतर महत्त्वाचे काही कथाकार होते. तर आपण विठ्ठल सीताराम गुर्जर यांच्याविषयी मी तुम्हाला सांगते की 1874 ते 1920 मधील विपुल कथालेखन करणारे एक महत्त्वाचे कथाकार म्हणून विशी गुर्जर यांचा उल्लेख केला जातो. त्यांनी जवळपास 600 कथा लिहिल्या. त्यातील बहुतेक विविध वृत्त मनोरंजन मासिकामधून प्रसिद्ध झाले. आणि 1874 ते 1920 या कालखंडात मराठी कथांची वळण घेतली. त्या वळणावरची कथा त्यांनी लिहिली. स्फुट गोष्ट, हरिभाऊंच्या वळणाची स्फुट गोष्ट, त्यानंतर संपूर्ण गोष्ट अशी, आणि अगदी भाषांतरित कथेच्या वळणाची कथा, अशा तीनही वळणे त्यांच्या कथेने घेतली. आणि त्यांच्या कथेने बोधाची भूमिका सोडून रंजनपर कथा त्यांनी लिहिल्या, रहस्यप्रधान लिहिल्या. केळकर भाषा त्या कथांना दिले, विनोद त्या कथांमध्ये त्यांनी घातला की विनोद हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. हरवलेली अंगठी, कळीकाळ, घातवार, साहेबाचा हुकूम यासारख्या कथा त्यांनी लिहिल्या विठ्ठल सीताराम गुर्जर यांनी. नंतर श्री कृ कोल्हटकर, विशी गुर्जर यांच्या कथेबाबत श्री कृ कोल्हटकर यांच्याही कथांचा उल्लेख केला पाहिजे. विनोदी लेखक म्हणून ते नावलौकिक त्यांनी मिळवलं. आणि विनोदाकरता त्यांनी निर्माण केलेली सुदामा, पांडुतात्या, बंडू नाना ही पात्रे साहित्य विश्वात एकदम अजरामर ठरले आहेत. कारण कोल्हटकरांनी एकूणच लिखाणात समाजातील चालीरीतींचा, परंपरांचा असा विलक्षण स्वरूप त्यांनी दिले. समाजातील चालीरीतींचे जे काही मूल्यमापन व्हायला पाहिजे ते मूल्यमापन त्यांनी केले. कथात्मक प्रतिक्रिया कोल्हटकरांनी त्यांच्या विनोदी लेखनामधून दिली. विनोदाची झालर बऱ्यापैकी त्यांच्या कथेंमध्ये होत्या. गरीब बिचारे, पाऊस, गाणारे यंत्र, पती हा स्त्रीचा अलंकार इत्यादी कथांना विलक्षणतेने भावनिक स्पर्श त्यांच्या कथांमधून जाणवतो. कोल्हटकरांचा मूळ पिंड नाटककाराचा आहे, पण कथालेखनातही त्यांनी छान कथा लिहिल्या, विनोदी कथा लिहिल्या. त्या नाट्यात्मक पद्धतीने कथांमधील पात्रेसुद्धा नाट्यात्मक पद्धतीने त्यांनी सादर केले. पात्रांच्या लघवी म्हणजे त्यांचं जे पद्धत आहे ती हास्यात्मक आहे. विनोदी असल्यामुळे साहजिक ते हास्यात्मक होते, हास्यात्मक ठरल्या जातात. आणि अशा त्यांच्या कथा मनोरंजन आदी मासिकातून प्रकाशित झाल्या. सुदामाचे पोहे हा पण त्यांचा विनोदी कथा संग्रह आहे, सुदामाचे पोहे श्री कोल्हटकरांचा. नंतर वामन मल्हार जोशी या काळातील कथाकार आहेत. वामन मल्हार जोशी हे सुद्धा खूप असे महत्त्वाचे त्यांचं नाव आहे. ब्रिटिश कालखंडात लिखाणाबद्दल ज्यांना तुरुंगवास भोगावा लागला अशा लेखकांमध्ये वामन मल्हार जोशी यांचे नाव आहे. विश्ववृत्त या मासिकाचे संपादन करीत असताना मासिकातील लेखनासाठी त्यांना तुरुंगवास भोगला. कारण 2 स्वदेशींचा लढा, हिंदुस्थानातील एका युरोपियन कुटुंबातील गोष्ट या 2 कथा त्यांच्या लेखनातील धग उर्मीची साक्ष देतात. वामन मल्हार जोशी यांच्या लेखनाला विनोदाची ती निरागसतेची झालर होती आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गुणांची छाप त्यांच्या कथांवर पडते. उपहास, उपरोध म्हणजे टिंगलटवाळी आपण त्याला म्हणतो, ही सुद्धा कथांना प्राप्त झालेली वैशिष्ट्य आहे. बायकांना उजव्या डोळ्यांना चांगलं दिसत नाही, दुसरा एक शोध, नाव बदलीन, अप्रकाश किरणांचा दिव्य प्रकाश, अशा अनेक कथांमधून वाम जोशी यांनी आयुष्याकडे पाहण्याचा मिश्किल स्वभाव त्यांचा दिसून येतो. आणि 1916 प्रकाशित झालेल्या नवपुष्पकरंडक या कथासंग्रहामधून त्यांच्या कथांना त्यांच्या व्यक्तिमत्वानुरूप प्राप्त होणारे विशेष सहजच आपल्या दृष्टीस पडतात. नंतर नची केळकर. तर केळकर हे केसरीचे संपादक आणि निबंधकार म्हणूनही विचारात घेतले आहे. एकूणच त्यांच्या निरीक्षणावर, त्यांच्या अभिव्यक्तीवर टिळकांची छाप होती.
त्यामुळे एक कथाकार म्हणून ते फारसे प्रचलित नाही. तरीसुद्धा गीताराव, शृंगार संमेलन, अलीगड किल्ल्यातील रहस्य, गुप्तदान या अनेक कथा त्यांनी सामाजिक चालीरीतीवर, सामाजिक विसंगतीवर विनोदी ढंगाने प्रतिक्रिया देणे या प्रकारच्या त्यांच्या कथा, करमणूक, मनोरंजन या कथात्मक त्यांचे संस्कार घेऊन केळकरांनी कथालेखन केले. काशीबाई कानेटकर मनोरंजनामाशी ज्या स्त्रीलेखिकात प्रोत्साहन दिले त्या म्हणजे काशीबाई कानेटकर हे एक नाव आहे. काशीबाई कानेटकर यांचा आद्य लेखिका म्हणून उल्लेख केला जातो. कथालेखिका म्हणून गौरव होत असेल तर तो महत्त्वाचा ठरेल. त्यांचा पहिला कथा संग्रह 1921 शिळोपाच्या गप्पा या नावाने प्रसिद्ध झाला आणि नंतर त्यांनी कथालेखनाला बाधा आणत असतात. त्यांच्या कथा या वर्णने बरेचदा त्यांच्या कथालेखनाला बाधा आणतात. शिशवीपेटी, वनवास, सारसबाग, लावण्यवती यासारख्या कथा त्यांची प्रचिती देतात. सहज सुलभ भाषा त्यांनी कथन शैलीत व्यक्त केलेली आहे. इतर काही महत्त्वाचे कथाकार म्हणजे 1874 ते 1920 या कालखंडात कथाकार म्हणून हरिभाऊ गुर्जर, कोल्हटकर आणि जोशी, केळकर, काशीबाई यांच्यासोबत कथालेखन करणारे आणखी कथाकार आहेत. त्यांची कथात्मक वाङ्मय तेवढेच महत्त्वाचे आहेत. यात प्रामुख्याने कृष्णाजी केशव गोखले, सहकारी कृष्ण, असीम परांजपे, वामन सुता, गिरिजाबाई केळकर, आनंदीबाई शिर्के यांचाही उल्लेख महत्त्वाचा ठरतो. आणि 1874 ते 1900 या कालखंडातील कथाही मोठ्या प्रमाणात संक्रमण कालखंडातील कथा आहेत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका प्लीज.